बालमित्रांनो, मी आज तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासवाची शर्यत. बालमित्रांनो, एक खूप मोठं असं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये खूप प्राणी होते. पण त्या प्राण्यांच्यामध्ये तुम्हाला आवडणारा गोड असा ससा, शुभ्र अंगाचा, मऊ केसाचा, आणि त्याचा मित्र होता कासव. आणि हे दोघं जण घट्ट असे मित्र होते. एकमेकांच्या शिवाय ते कुठं जायचेच नाही आणि असे हे चांगले मित्र. पण एकदा मात्र सशाला वाटलं कासवाची आपण एक गंमत करूया. आणि सशाला जरा गर्वच होता. तो नेहमी वेगात चालतो, आपल्याला माहीत आहे. ससा हा भरपूर जोरात पळत असतो. आणि मग एके दिवशी तो कासवाकडे गेला आणि कासवाकडे गेल्यानंतर ससा कासवाला म्हणाला, आपण दोघंजण मिळून शर्यत लावूया का? कासवानं सशाचं ऐकलं. कासव हे थोडं संयमी होतं, शांत होतं आणि नम्र पण होतं. कासव म्हणालं, ठीक आहे, आपण लावूया शर्यत. ससा मात्र खूप आनंदला. त्याला वाटलं आता आपण कासवाला हरवणार. आणि ससा हसला, ही 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 ही, तू किती हळू चालतोस आणि मी मात्र भरभर पळतो. आता मी तुला हरवणार. आणि काय, शर्यतीला सुरुवात झाली. कासव बिचारं हळूहळू हळूहळू चालू लागलं आणि ससा मात्र जोरात पळायला लागला. दुडू 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 पळत सुटला. धूम ठोकली सशानं. ससा पुढं 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 गेला. कासव मात्र बिचारं आपल्याच पद्धतीनं हळू 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 चाललेलं होतं. ससा जोरात पळू लागला. खूप 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 पुढं गेला. आता त्याला कासव काही दिसत नव्हतं आणि ससा पुढं गेल्यानंतर दमला. त्याला खूप तहान लागली, भूक पण लागली. आणि मग काय, त्याला एक गाजराचं शेत दिसलं. गाजराच्या शेतामध्ये गेला ससा आणि भरभर भरभर गाजरं काढली, गाजर खाल्लं, पाणी पण पिलं. आणि आता तो झाडाखाली बसला आणि वर झाडाची सावली पण होती थंडगार. आणि त्या सावलीमध्ये ससा जरा म्हटलं आपला बसूया. बसल्या बसल्या त्याला गाढ झोप लागली. ससा घोरायला लागला. तेवढ्यात आलं कासव. हळू 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 मागणं आलं होतं कासव. आणि कासवानं पाहिलं तर ससा झोपलाय, गाढ झोपलाय. आता कासव मात्र आपल्या गतीनं हळू 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 पुढं गेलं. आणि गेल्यानंतर त्यांचं जे ठिकाण ठरलेलं होतं तिथं जाऊन कासव पोचलं. आणि पोचल्यानंतर ससा उठला आणि बघतो तर काय, त्याला वाटलं कासव मागच राहिले. आता मग ससा जोरजोरात पळत 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 पुढं गेला. आणि पुढं गेल्यानंतर पाहतो तर काय, आधीच कासव त्या ठिकाणी पोचलेलं होतं. आणि ससा मात्र मागणं कासवाच्या त्या ठरलेल्या शर्यतीच्या ठिकाणी आला. आल्यानंतर बघितलं तर कासवानं शर्यत जिंकलेली होती. सशाला खूप वाईट वाटलं. कासव मात्र पुढं गेलेलं होतं आणि कासव सशाकडं बघत होतं. पहा बरं बालमित्रांनो, ससा स्वतःला शहाणा समजत होता. मी खूप वेगात पळतो आणि कासव मात्र हळूहळू चालतं असं त्याला सारखं वाटत होतं. पण पहा, हा जो सशाला गर्व झाला होता तो गर्व आता नाहीसा झाला. आणि कासव मात्र शांत होतं, संयमी होतं आणि हळूहळू हळू ते चालत गेलं आणि कासवानं शर्यत जिंकली. बालमित्रांनो, या गोष्टीवरून तुम्हाला काय समजलं की आपल्या मित्रमैत्रिणींशी आपण आनंदाने प्रेमाने वागलं पाहिजे. कोणालाही चिडवू नका. सगळ्यांशी प्रेमाने आनंदाने वागा. छान होती ना गोष्ट? आता या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.